दुष्काळी जनतेला पाणी देणारा या राज्याचा ग्रामविकास मंत्री, ग्रामीण भागाच्या विकासाची चळवळ उभी करणारा आपला नेता सर्वांनी नामदार जयकुमार गोरे भाऊ बोलतात. दोन्ही हात वरती, जोरदार गाडी आपल्या जया भाऊसाठी. येतं का आवाज? ते देसाईसारखं सांगते. मला नाद करते. आज 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अरुणाबा गोरे आणि आपले पंचायत समितीचे उमेदवार आनंदरावजी खरात यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि खास करून या गावचे सरपंच आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं होत असलेल्या या देवापूर आणि पळसावडे गावच्या नागरिकांची आणि आमच्या माता भगिनींची सभा आणि सभेसाठी उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कृषी सभापती सन्माननीय शिवाजीराव शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बाळासाहेबजी जगताप, मसवड मंडलचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी गोरड, नुकताच यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते एक झुंजार नेते सन्माननीय युवराजजी बनकर, सन्माननीय अप्पासाहेब पुकळे, ब्रह्मदेवजी पुकळे, जगन्नाथ जानकर, अखिल काझी, श्रीरंग शेंडगे, बाळासाहेब यादव, बाळासाहेबजी माने, सदाशिव गोरड, सतीश गुटुगडे, मच्छिंद्र गलंडे, आमचे मल्हारी जाधव चव्हाण चव्हाण जाधव, अनेक गावचे नेते, आमचे डेप्टी सरपंच पासून शंकर सगळेच जालिंदर, विकासराव, कोण तुमचं नाव सांगा मग घेतो. त्याच्या लग्नात नाव घेतलं नाही तेव्हा वांद झालं. सगळे स्टेजवरचे सन्माननीय आणि खास करून आज ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला ते सन्माननीय तात्यासाहेबजी अवताडे सरपंच, जालिंदर बाबर, नितीन जाधव, जयंत जाधव, अमित पोल, शंकर बाबर, ही कुणाचे प्रवेश नाही यांचं, मला कळत नाही, आपलीच नावं असतील. मल्हारी जाधव, गुलाबराव बाबर, उत्तम बनसोडे सर, हे आमचे सहकारी सगळे आहेत. बाबा बनसोडे, तानाजी बनसोडे, संजय जाधव, कुमार जाधव, संजय बाबर, नितीन बाबर, हे सगळे खाली उभे राहिलेली आमची फौज. प्रवेशाची कुठे गेली आहे? त्याला चष्मा लावायला लागेल मला. सन्माननीय तातासाहेबजी अवताडे, जगन्नाथ निवृत्ती माने, चेअरमन शेती विकास सेवा सोसायटी देवापूर, अरुण तात्यासाहेब पोळ, माजी सरपंच आणि चेअरमन सोसायटीचे अमित अरुण पोळ, वकील साहेब, चष्मा
चष्मा झाला म्हणजे माझं वय झाल्यासारखं वाटते. सन्माननीय सयाजी दिगंबर बाबर, विकास भामदास कदम, दादा यल्लाप्पा पुंड, शिवाजी जगन्नाथ माने, समाधान उत्तमरावजी माने, बाळासाहेब निवृत्ती माने, उत्तम निवृत्ती माने, गणेश हनुमंत माने, सुनील रामचंद्र माने, हनुमंत मारुती माने, विकास दिलीप गायकवाड, दिलीप तुळशीराम गायकवाड, दुर्योधन तुळशीराम गायकवाड, सचिन तुकाराम बाबर, सतीश रमेश बाबर, राज नवनाथ बाबर, काकासू साधू जाधव, माजी PSI, कांतीलाल शंकर बनसोडे, प्रकाश शंकर बनसोडे, दिलीप शंकर बनसोडे, दादा किसन बनसोडे, पांडुरंग शंकर बाबर, दीपक उत्तम बाबर. अजून पण आहे गावात कोण ठेवलंय का नाही शिल्लक? अमोल पांडुरंग क्षीरसागर, माजी सरपंच, प्रताप शंकर बाबर. अशी अनेक लोकांनी प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये केलेला. परवा असाच मोठा पक्ष प्रवेश वरकुटे मनोरीमध्ये झाला. आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जगताप आले, युवराजजी बनगर साहेब आले आणि अनेक लोकांनी वाजत गाजत संख्येने प्रवेश केला. आणि तो प्रवेश झाल्यावर आता करायचं काय हा समोरच्या लोकांच्या पुढे प्रश्न पडला. लगेच विधेयक एक कार्यक्रम होता, प्रवेश घ्यायचा कोणाचा, तर आपल्याच कार्यकर्त्याची नावं घेतली. आज तो म्हणतोय मी राष्ट्रवादीच आहे, माझा कुठं घेताय, असू दे चल. म्हणजे काय अवस्था आहे. वरकुट्याचे उमेदवार आहेत, वरकुट्यातनं किमान 50% लोकांनी प्रवेश केला आणि आता त्याला उत्तर द्यायसाठी त्यांचीच माणसं पुन्हा प्रवेश करायला. ही परिस्थिती आज का निर्माण झाली याचं उत्तर आहे की गेल्या 15 वर्षापासून आपण या भागामध्ये काम करताय, 20-25 वर्षापासून काम करताय, पण आजपर्यंत कधी आपल्या हातून जनहिताचं कुठलं काम झालं नाही. आजपर्यंत आपण कुठलंही लोकाभिमुख काम केलं नाही. फक्त लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करायचा, निवडणूक आले की पैशाचा बाजार करायचा, लोकांना भूल थापा द्यायच्या आणि निवडणुकीला उभं राहायचं आणि निवडून आलं की लगेच म्हणायचं मी काय फुकट निवडून आलोय का, मी पैसे देऊन निवडून आलोय, अशा पद्धतीची भूमिका घ्यायची आणि पुन्हा लोकांना विसरून जायचं. आणि पुन्हा पंचवार्षिक आली की पुन्हा जिल्हा परिषदेचे उमेदवार आलेच पुढे. ही परिस्थिती आपण समजून घ्या. माझ्या देवापूर मधल्या सगळ्या आता खास करून मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, आमचे लाडके भाऊ इथं बसलेले आहेत, ज्येष्ठ सगळे सहकारी आमचे इथं आहेत आणि खास करून पत्रकार बंधू इथं बसलेले आहेत. आज या ठिकाणी सगळ्या पत्रकार बांधवांच्या सगळ्याच्या समोर आज हॅलो शांत बसायचं तर बाबू. तर आपण सगळेजण पाहतो गेला 17-18 वर्षाचा इतिहास, माझा राजकीय इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि तेव्हापासून आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला एक युवक आपल्याकडे आला, आपल्याला आश्वासित केलं की मला माझ्या मानखटावच्या मातीचा दुष्काळ पुसायचा आहे, मला माझ्या मानखटावच्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहताना बघायचं आहे, मला माझ्या मानखटावच्या मातीत ऊसाची शेती झालेली बघायची आहे आणि मला माझ्या मानखटावच्या मातीत कारखान्याचं धुराड पेटलेलं बघायचं आहे. हा संकल्प आपण केला आणि हे संकल्प करून आपण सातत्यानं या भागाच्या विकासाचा संकल्प करून काम केलं. आज आपण पाहतोय कुठल्याही गावात गेला, देवापूर एवढंच गाव नाही, पळसावड्यात जा किंबहुना या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात गेला तर एकाही गावात 5-10 कोटीच्या आतलं काम नाही.
गावात झालेलं प्रत्येक काम हे आपल्याकडून झालेलं काम, विरोधकांच्याकडून झालेलं गावात काम तुम्हाला बघायला मिळणार नाही. देवापूरमध्ये तर सलग 2 निवडणुका आपण मागे राहिलो. आपण लीड घेतल्यावर काय केलं काम? अवतारे सरपंच, तुम्ही सरपंच झालाय, त्याच्या अगोदरही सरपंच होते. पण जरी मी आमदार असलो आणि आमदार होताना कुणी मला विरोध जरी केला असला सरपंच म्हणून, तरी सुद्धा एकदा निवडून आल्यावर मी विकासाच्या कामात कधी राजकारण आणलं नाही. ज्या लोकांनी जे मागितलं ते सगळ्या लोकांना द्यायचा प्रयत्न केला. सन्माननीय तात्यासाहेब सरपंच झाले, सरपंच व्हायच्या आधी मला भेटले, सरपंच झाल्यावर भेटले आणि अनेकदा त्यांनी काही विषय माझ्याकडे सांगितले. त्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली. गावातले आमचे कार्यकर्ते म्हणल्यावर भाऊ अजून आपल्याकडे आले पण नाही, असं कसं काय? म्हणलं काळजी करू नका, माणसं ही कामाला जिंकायची असतात, माणसं कामाला जिंकायची असतात. आणि एवढं काम करू की पुढच्या माणसाला वाटलं पाहिजे आता तरी आपण गेलं पाहिजे भाऊकडे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज लोक आपल्याकडे येतात. प्रत्येक गावागावातनं लोक प्रवेश करतायत आणि आपल्या संघटनेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होत आहेत. का त्यांना विश्वास आहे की आमच्या गावाची सेवा फक्त जयकुमार गोरे भाऊ आणि भारतीय जनता पक्ष करू शकतो, हा विश्वास लोकांच्या मध्ये आहे. म्हणून आज लोक आपल्यासोबत येत आहेत. कधी विषय घेतला नाही आपण. अगदी पळसावड्यापासून निघाला तिथूनच्या रस्त्याचा विषय आपण घेतला तरी ते आपण बघताय. अगदी मसवडला गेला, मसवडच्या बाजूच्या रस्त्याचा विषय घेतला. खास करून आपण बघतोय देवापूरमधलं जे जे काम झालं. माझा विरोधकांना सवाल आहे, जे जे काम झालंय ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून झालंय. समोरच्या पक्षाच्या माध्यमातून झालेलं काम दाखवा म्हटलं तर चुकून माकून एखादं सापडलं तर सापडलं का सापडेल. त्यामुळं या गावाची सेवा सातत्याने आपण केली. ह्या विकासाच्या कामात आपण कुठं कमी पडलो. कधी नाईक समाजानं काम मागितलं, मला पण जे मागितलं, पहिला मंडप झाला, दुसरा पाहिजे, दुसरा बांधला, आता अजून पाहिजे तर अजून बांधू. आमच्या बौद्ध समाजाने सातत्यानं सांगितलं आम्हाला की बौद्ध समाजासाठी बौद्ध विहारचं काम झालं पाहिजे. तेही काम आपण केलं. केवढा मोठा मंडप आपण बघितला, बांधला. मतं दिली नाही दिली कधी आपण विचार न केला आणि आपण सातत्यानं काम केलं. आज सगळा बौद्ध समाज सांगतो भाऊ आम्ही तुमच्यासोबत आहे. आज नाईक समाजाचे सगळे बांधव भाऊ आम्ही तुमच्यासोबत आहे. या गावातले अनेक नवनवीन लोक आज येत आहेत आणि सांगतात भाऊ आम्ही तुमच्यासोबत आहे. परवा आमच्याकडे आले ते खंडोबाचं काय, खंडोबाचे सिंहासन करायचं म्हणले. आमचे खंडोबा ट्रस्टी आले, गावातले नागरिक आले, म्हणजे किती पैसे लागतील, म्हणजे 25 लाख रुपये लागतील. आमच्या खंडोबाची सेवा करायला 25च काय 50 लाख रुपये लागले त्या दिन चिंता करू नका. 25 लाख रुपये आपण त्या खंडोबा देवस्थानच्या सिंहासनासाठी आपण देतोय. या गावानं जे सांगेल ते काम केलं. जे गटापूरचं पाणी आणून आता तलावात सोडलंय. आता इथून पुढं कधीही देवापूरचा तलाव कोरडा राहणार. या गावचं कायमचं पाण्याचा प्रश्न सोडवला. हे बघितलं पाणी कुठं जात होतं खाली आपलं. तर जेव्हा जेव्हा कधी पाणी कमी पडेल तेव्हा आपण तलाव भरून घेणार आहे. पण तलाव भरून गेला पाणी आपल्याकडे फक्त जे गटापूरचं नाही, पाणी आपल्याकडे उरमोडीचं आहे. उरमोडीचं पाणी जे गटापूरचं कमी पडलं उरमोडीचं सोडू. आणि आता उरमोडीचं कमी पडलं तर टेंबूचं सोडू. आता 3 योजनेतनं पाणी आणलंय. आता या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम चालू झालं.
अख्ख्या कुकुडवाड गटामध्ये आजपर्यंत पाणी नव्हतं. खूप मोठा संघर्ष झाला. विरी कुकुडवाड पासून अगदी वरकुटे मलवडी बनगरवाडी पासून देवापूर पासून या सगळा पट्टा जो आहे शिरताव पासूनचा कोळकोटी पासूनचा सगळा पट्टा आहे. वरच्या भागात जे गटापर्यंत पाणी आलं पण या भागाला कुठल्याच पाणी योजनेत या भागाचा समावेश नव्हता. नव्यानं योजना मंजूर केली, नव्यानं टेंबूचं पाणी आपण उपलब्ध केलं, नव्यानं योजना आपण नुसती मंजूर नाही केली तर त्याचं टेंडर झालं आणि गेल्या 1 वर्षापासून त्याचं काम चालू आहे. आता 1 वर्षामध्ये या भागात बारमाही पाणी येईल आणि इथला शेतकरी संपन्न होईल, अख्ख्या गटातला शेतकरी संपन्न होईल आणि या सगळ्या गावागावामध्ये पाणी जाईल, ऊसाची शेती होईल. पाणी आलं कॅनलचं ते स्वप्न पूर्ण झालं, ऊसाची शेती होती ते स्वप्न पूर्ण झालं. आपण बघतोय, मी सातत्याने म्हणायचो की तुळशीवासीच्या लग्नाला सर ऊस नाही मिळत आपल्याकडं, तुळशीवासीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता. आता जावा मसवडपासून गोंधळल्याकडं जाताना ऊसाच्या ट्रॅक्टरनं ट्रॅफिक जाम होत आहे. मान तालुक्यात कधी कल्पना केली का? ऊसाच्या गाड्या, मान तालुक्यातल्या ऊसाच्या गाड्या रस्त्यानं कधी दिसतील असं कल्पना केली होती आपण? आता जशा फलटण बारामतीत गाड्या दिसतात तशा माझ्या मान खटावच्या मातीतनं ऊसाच्या गाड्या दिसतात. यांचं आमचं गडी येतात, तो शंकरपासून सगळं गडी येतात, आमचा डेप्टी येतो, भाऊ ऊसाची टोळी टाका की इकडं. पूर्वी काय मागायचं? टँकर, भाऊ टँकर द्या की आम्हाला पाणी प्यायला, जनावरांना पाणी कमी पडतं, टँकर द्या. आता ऊसाला तोड द्या म्हणून आता ही लोक येतात आणि ऊसाच्या टोळ्या मागतात. ही बदललेली परिस्थिती आहे, लक्षात घ्या. आजपर्यंत आम्हाला कायम दुष्काळी माणसं म्हणून आपल्याला संबोधित केलं, दुष्काळी माणसं म्हणून आपल्याला हिनवायचं काम केलं. आता आम्ही दुष्काळ मुक्तीच्या दिशेने चाललो. आम्हाला मान खटाव आता बागायत होईल, संपन्न होईल, दुष्काळ आता मुक्त होईल आणि या तालुक्याचा विकास होईल, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. एका बाजूला पाणी येतंय, दुसऱ्या बाजूला मसवडमध्ये पलीकडे गेला, या देवापूरच्या तलावाच्या पलीकडे गेला की भव्य दिव्य अशी मोठीच्या मोठी MIDC आता मंजूर झाली. जवळजवळ 3-3.5 हजार एकरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण MIDC करतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 3,000 एकराची MIDC आपण करतोय. आणि ती भव्य दिव्य अशी MIDC आता मान्यता झाली. 2,000 कोटी रुपये त्याच्या जमिनीच्या अधिग्रहणाचे मंजूर झाले. 2,000 कोटी रुपये आता बजेटला मंजूर झाले. आता जमिनीचं अधिग्रहण चालू होईल आणि जेवढे 2,000 कोटी रुपये शासन देईल तेवढे 3,000 कोटी रुपये केंद्र सरकार त्या MIDCच्या डेव्हलपमेंटसाठी देईल आणि MIDC तयार झाली की मोठे मोठे कारखाने आपल्याकडे येतील आणि आपल्या मुलांच्या हाताला काम मिळेल. आमची शिकली सवरलेली पोरं कुठं काम करणार? त्यांच्यासाठी कारखानदारी इथे येईल, कारखान्यामध्ये हाताला काम मिळेल आणि कारखान्याच्या खाली छोटे मोठे उद्योग करणारे आपले आपली मुलं पण तयार होतील आणि या भागाचा विकास होईल. आपण म्हणतो बारामतीला MIDC झाली, पुण्याला झाली, पिंपरी चिंचवडला झाली. आता लोक म्हणतील आमच्या मान तालुक्यात मसवडला पण MIDC झाली. ही परिस्थिती आज आपण पाहतोय. एका बाजूला हा सगळा विकास घेऊन आपण विकासाच्या दिशेने चाललोय, हा तालुका समृद्धीच्या दिशेने आपण घेऊन चाललोय आणि या भागाचा विकास आपण करतो. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय देशामध्ये आपल्या मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे आणि हे सगळे सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सगळे पाण्याचे प्रश्न सोडवत असताना रस्त्याचे प्रश्न सुटत आहेत. आता दहिवडीतनं मसवडला आला तर कसला रस्ता आहे सांगा तुम्हाला? कॉन्क्रीटचा रस्ता झाला आणि आताच मी नुकतेच कॉन्क्रीटचं 50 कोटीचं आताच मी कॉन्क्रीटचे रस्ते मंजूर केले 250 कोटी रुपये. आता ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. बघा, बघता बघता एक पोरगा आलं तुमच्या पुढे उभं राहिलं, आमदारकीला मत मागितलं पहिल्या 2009 साली, 4 वेळा आमदार झालं. आजपर्यंत आमच्या मातीला कधी बहुमान सन्मान मिळाला नव्हता. आता ग्राम विकास खात्याचा मंत्री झाला तुमचा जयाभाऊ. जेव्हापासून ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला तेव्हापासून ताकदीने विकासाचं दुप्पट तिप्पट चौपट वेगानं आता विकासाचं काम चालू झालं. पहिल्या टप्प्यात 250 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केले ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आणि तेवढेच रस्ते आपण 25-15 बाकीचा निधी ग्रामपंचायत हे मागेल ते काम कोट्यावधी रुपयाचं काम. पण मी आज सांगतो येणाऱ्या 3 वर्षामध्ये
माझ्या मान खटाव मधला एकही रस्ता असा राहणार नाही की ज्याला कॉन्क्रीटचा रस्ता तयार झाला नाही. कशाला म्हणतात 2.5 कोटी युवराज भाऊ? एका वेळी या वर्षी 250 कोटी केलं, पुढच्या वर्षी 300 कोटी करतोय. या भागातल्या विकासाचं काम संपून जाईल. या देवापूर परिसरात 50 कोटीचे रस्ते मंजूर केले देवापूरच्या परिसरात. त्यामुळं आपल्या सगळ्या भागात विकासाची गंगा येते. दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसासाठी योजना आदरणीय मोदींचं सरकार करत आहे. शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ केलंय, पाणी दिलंय. पाण्यासोबत सगळ्या शेतकऱ्यांचं विजेच्या पंपाचं लाईट बिल माफ केलंय. आता येते का बिल तुमच्या शेतातल्या पंपाला? येतंय बिल? अरे आपल्या देवाभाऊनी भारतीय जनता पक्षाने केलं. माझ्या शेतकऱ्याला अडचण संपवून टाकली. 5 वर्ष आता कुठलंही लाईट बिल नाही. आमच्या लाडक्या बहिणी पुढे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणीने तर मी सांगतो, सक्का भाऊ सुद्धा राखी बांधायला गेला 500 टाकीतच नाही, 100 टाकताना की मी बायकोकडे बघतो, बायकोनं मान हलवली तरच खाली, नाही तर पुन्हा खिशात घालतो. ताई, आपला देवा भाऊ माझ्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला 1500 रुपये पाठवून देणार. किंवा 1500 रुपये कोण पाठवतं? कोण? देवा भाऊ 1500 रुपये पाठवतो. कमळ पाठवतो, कमळ. एवढा मोठा सन्मान माझ्या बहिणीला भारतीय जनता पक्षाने दिला, आमच्या कमळानं दिला. आमच्या बहिणी स्वाभिमानानं सन्मानानं उभ्या राहिल्या. आणि 100 रुपये नवऱ्याला मागितलं तर 10 वेळा हिशोब घ्यायचा. किती राहिलं शिल्लक, काय काय आणलं, कुठल्या बाजारात गेलती, कुठे पिशवी, म्हणत होता का नाही? तोच नवरा काय म्हणतो, आता तुझ्या खात्यावर किती शिल्लक घ्यायचं ग, म्हणतो का नाही ताई? कुणामुळं? कुणामुळं? देवाभाऊमुळं आणि कमळामुळं. लक्षात ठेवा, देवाभाऊचं कमळ विसरू नका, भावाचं कमळ विसरू नका. कोणी काय म्हणायचं ते म्हणू द्या. अरे रेशनिंगचं धान्य 8 वर्षापासून मोदीजी पाठवतात, फुकट पाठवतात. पहिलं पैसे घेऊन रेशनिंगचं धान्य आणायचं, आता मोकळं पोतं घेऊन जाता. येताना वजन येते का? कुणी केलं तुमच्यासाठी हे भारतीय जनता पक्षाने केलं. लक्षात ठेवा. जे जे अगदी कामगार असला, कामगारांसाठी भारतीय जनता पक्ष मदत करतो. घरात गॅस नाही तर गॅसचं कनेक्शन देतोय. जे लागेल ती मदत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सरकार आपल्या सगळ्यांना करतंय, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, तेव्हा सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला देवापूरचा जिल्हा परिषद सदस्य, कुकुरवाड गटाचा जिल्हा परिषद सदस्य अरुण नावाच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचा पाठवायला लागेल. आणि एक सांगतो, अरुण भाऊ हा कामाचा माणूस आहे. अख्ख्या तालुक्याच्या कामाचं नियोजन ते करतो. त्यामुळे देवापूरमध्ये काय पाहिजे त्याला माहिती आहे, पानसावड्यात काय पाहिजे माहिती आहे, शिरतावमध्ये काय पाहिजे माहिती आहे, कुणाला काय पाहिजे हे सगळं त्याला माहिती आहे. आणि फक्त माहिती नाही तर करून देण्याची धमक आहे. आणि त्याच्या मागे जयकुमार गोरे लक्षात असू. आमचा दुसरा उमेदवार आनंदराव खरात म्हणून आहे. ते आता पंचायत समितीला उभे आहेत आणि ते डॉक्टर आहेत. ते डॉक्टर आहेत. सारखं मी इथं आलं की आमच्या लोकांशी, भाऊ ही एकदा आमच्या खांद्यावर उतरावा, सारखं एकच हे आमच्या खांद्यावर उतरा. सारखं येते लबाड बोलून जातं, काही करत नाही. आता म्हणलं काळजी करू नका. प्रत्येक वेळी दुर्लक्ष झालं, वाचलं गडी. आता असं औषध घेऊन येतो की अजिबात वाचणार नाही. आता औरंगाबादच्या रूपानं औषध आणलंय, डॉक्टरला मी सोबत आणलाय, बरोबर देतो इंजेक्शन, काही अडचण नाही. आता बरोबर इंजेक्शन होईल. आणि आता जे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून होतं ते आता पूर्ण होईल. काम न करता कायम आम्ही पैशाच्या जीवावर निवडून येऊ शकतो. आमच्याकडे पैसा आम्ही लोक विकत घेऊ शकतो, अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. का हो?
पैशानं आम्ही जग विकत घेऊ शकतो अशा पद्धतीच्या भावना झाल्या आणि मग म्हणतात आम्ही पैसे देऊन निवडून आलो तर काम करायचं काय कारण आहे. आता दाखवतील आमच्या लाडक्या बहिणी काय कारण आहे, दाखवतील आता देवापुरवले आमचे काय कारण, दाखवतील आता पळसावणारे काय कारण आहे. तेव्हा मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की आपण ताकदीनं यावेळी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या लबाड माणसाच्या पाठीशी उभं राहून चालणार नाही. लबाडाला आता घरी बसवायची वेळ आली. आता उद्या हे इथे येऊन बोलेल मी याव केलं, मी त्याव केलं, मी याव केलं, मी त्याव केलं, सांगायला काहीच नाही. का अवताडे साहेब तुम्ही आलं का, दिलं का एखादं काम तुम्हाला 5 वेळ? नाही उगाच नाही दिलं का एखादं, नाही ना, ते काही करू शकत नाही ती माणसं. आणि अशी प्रवृत्ती आपल्याला ठेचून काढायला लागेल, घरी बसवायला लागेल. या मान खटावामध्ये बिनकामाची माणसं चालणार नाहीत हे आपल्याला सांगायला लागेल. कारण अशीच माणसं आपण 40-50 वर्ष निवडून दिली, तालुका कुठं घेऊन गेलो मागं. आता तुम्ही बघा, पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं म्हणत होता, चांगला माणूस निवडून दिला, आलं का नाही पाणी? चांगला माणसं निवडून आले, आलं का नाही रस्ते, झाली का नाही कामं? हे सगळं जर आपण चांगल्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं तर होतं, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलोय. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ह्या दोन्ही उमेदवारांना, तिसरा उमेदवार आहे तो पलीकडच्या गणातला आहे, या दोन्ही उमेदवारांना आपल्याला ताकदीने निवडून द्यायला लागेल आणि आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायला लागेल. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगणार आहे की कायम आपल्या सेवेत राहतील, आपली सेवा करतील, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि यांच्या पाठीशी मी ठामपणे, हा जयकुमार गोरे उभा आहे, ते जे काम सांगतील त्या सगळ्या कामाला